मार्क्स डेडिकेट करतात सागर डोलेसाठी, कारण की त्यांचा स्पेल आणि त्यांच्या बाटमधून आलेल्या ज्या धाबा आहेत त्या फार महत्त्वपूर्ण होत्या आणि त्यांच्यासाठी मात्र ही मॅन ऑफ द मॅचचे किताब त्या ठिकाणी डेडिकेट केलं जातं. चला जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे जोडले गेलेत शिवम लोबी सर. थँक्यू योगेश डोले सर. सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार मंडळी, आपण पाहताय आमदार चषकाचे दमदार आयोजन आणि दुसऱ्या रात्रीतील प्रथम सत्रातील अंतिम सामना आपल्या समोर. एकीकडे बारणे आणि त्यांच्या विरोधामध्ये भुतिवली या दोन संघादरम्यानचा अंतिम प्रथम सत्रातील हा सामना आपल्या समोर. तिथे टॉस जिंकत प्रथम फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला या मॅचमध्ये. तो बारणे संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते भुतिवली संघाला. गोलंदाजी मार्क वरती हितेश. 5 षटकांचा सामना आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय साईड स्क्रीन एंड कडून. गोलंदाजी मार्क वरती हितेश आणि ऑन स्ट्राइक बॅटर शंकर, नॉन स्ट्राइक एंड वरती नरेश. चला सुरुवात करा पंच. पहिलाच बॉल या मॅच मधील. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेचा षटक आहे. अटॅकिंग अप्रोचनं सुरुवात करण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉल मध्ये ऑन साइडला बॅटचा फ्लो वेगानं ओपन झाला होता. बॅट अँड फ्लो बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू आहे. पहिलाच बॉल निर्धाव फेकला हितेशनं. टॉस जिंकलाय बारणे संघानं. चांगली गोलंदाजीची अपेक्षा आहे. सेकंड बॉल योग्य लाईनवरती पुन्हा एकदा. वन मोर डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स दिस इनिंग. फर्स्ट ओव्हर कम्प्लिटेड अजून झालेले नाहीये. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 बॉलचा खेळ संपलाय आणि हे षटक संपण्यापूर्वी हा किमान एक चांगला फ्लाइंग स्टार्ट हवा आहे तो दोनही संघांना. त्यासाठी दोनही संघ प्रामाणिक प्रयत्न करतायत मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॉल घेऊन तयार हितेश. शंकर ऑन स्ट्राईक आहे. डाऊन द ग्राउंड केलेला आहे. अखेर बॅटला बॉल लागतोय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येतो लॉंग ऑफ पासून. तोपर्यंत रन मिळते ती एक धावेचा श्री गणेश बॉल नंबर 3 मध्ये टीम भुतिवली संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिली धाव फलकावरती शंकरनं आपल्या बॅटने मिळवली आहे स्वतःसाठी आणि आपल्या संघासाठी. टोटल धावसंख्या ती 1. बॉल संपले 3. बारणे आणि भुतिवली हा अंतिम सामना आहे प्रथम सत्रातील. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आमदार चषकाचे दमदार आयोजन सिद्धिविनायक क्रिकेट संघ मुद्रे खुर्द यांनी उभारलेली खऱ्या अर्थानं आमदार साहेबांच्या प्रेमापोटी ही स्पर्धा. अर्थातच कर्जत खालापूरचे विद्यमान दमदार आमदार, कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या वतीनं साकारलेली, यांच्या नावानं साकारलेली स्पर्धा. आणि या स्पर्धेतील दुसऱ्या रात्रीचा खेळ आपण पाहताय. अंतिम सामना प्रथम सत्रातील. आणखी एक डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग. टॉस जिंकल्यानंतर बॉलिंगचा निर्णय आम्ही का स्वीकारला, आम्ही गोलंदाजी का स्वीकारले याचं एक ज्वलंत उदाहरण पहिल्या षटकामध्ये आपण बारणे संघाच्या वतीनं हितेश या गोलंदाजाकडून पाहतोय. बॉल संपले ते 4. धावसंख्या ती 1. 3 डॉट बॉल आलेत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. बॉल नंबर 4 हाफ ट्रॅकर पूल केलाय. पॉवर प्लेचा षटक. बॉल निघालाय ऑन साइडला. जबरदस्त फटका. पहिला दर्जेदार क्वालिटी षटकार. केली. हाफ ट्रॅकर बॉल होता. नेक्स्ट बॉल प्रत्युत्तर दिला. टीट फॉर टॅट. जशाच त्याचं उत्तर. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बॉलच्या स्वरूपात. बॅटर नरेश बॅक टू द डगआउट.
1 मध्ये धावा आल्यात त्या टोटल रितेश जाधव माहिती सांगतायत त्या 7. गडी बाद झालाय एक नुकतंच क्लीन बॉलच्या स्वरूपात. बॅटर बाद झाला तो नरेश आणि आता नवीन बॅटर आलाय प्रतीक आणि शंकर आता मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला बॅटर आहे शंकर आणि हे मैदान शंकरसाठी अतिशय उपयुक्त आहे. एक लकी ग्राउंड आहे शंकरसाठी. गतवर्षी रजनी स्पर्धेमध्ये शंकरच्या बॅटमधून एक जबरदस्त धावा आल्या होत्या या स्पर्धेमध्ये याच मैदानावरती, परंतु या मॅचमध्ये तो आपल्या बॅटनं एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवेल का भुतिवली संघाला यावरती देखील लक्ष आहे. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑफ दिस मॅच. टोटल रन 7 रन्स ऑन स्कोर कार्ड, 1 विकेट लॉस आफ्टर 1 ओव्हर कंप्लीटेड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेसिंग. टीम बार्नेस संघाकडून बॉलिंग मार्कवरती भूषण बॉलिंग मार्कवरती आलाय. ऑन स्ट्राईक शंकर, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय प्रतीक, तो नुकतंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भूषणचा पहिलाच बॉल खोलात टाकलाय, जबरदस्त बॉल खोदून काढला. अक्षरशः पॉईंटमध्ये रन मिळते ती एकेरीनं धावफलक पुढे जाते. धावसंख्या आहे ती टोटल 8 ह्या आकड्यावरती. थेंबे थेंबे तले साचे हे करावं लागतं क्रिकेटमध्ये. लाईफलाईन सिंगल डबल त्यांचा अवलंब तुम्हाला निश्चित करावाच लागतो. ज्यावेळी मोठे फटके येतात त्यावेळी सिंगल डबल देखील असणं गरजेचं आहे, परंतु इथे षटकार एक आलाय, त्याला उगलता एकही मोठा फटका आलेला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचा खेळ तुम्ही पाहताय. बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. या सर्व प्रेक्षकांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. जे प्रेक्षक लाईव्ह जोडले गेले tenniscricket.in या वाहिनीद्वारे, त्या प्रेक्षकांचं देखील मी आमदार चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. नेक्स्ट बॉल भूषणचा हवेत बॉल क्षेत्ररक्षक जज करतोय. दुसऱ्या अटेम्प्टला कॅच ड्रॉप. झेल सोडलेला आहे, जीवनदान मिळालंय ते प्रतीकला. खूप सुंदर गोलंदाजी चालू आहे. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलेला, ॲक्शनवरती डाऊटफुल डिसिजन आहे फलंदाजांकडे आणि त्यामुळे हा निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवलेला आपण चेक करूयात टेक्निकल रूम मधून. टेक्निकल रूम मधून हरेश करायले सर सर्व काही गोष्टीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतील. 2 ते 3 गोलंदाज या स्पर्धेमधून बाद झालेले आहेत. गोलंदाजाच्या ॲक्शनवरती रिॲक्शन घेतलेली आहे ती बॅटिंग करणाऱ्या टीमनं. लीगल डिलिव्हरी आहे आणि धावा आल्या त्या बॉलवरती 1. प्रत्येक बॉल इथून चेक केला जाईल. थर्ड अंपायरच्या भूमिकेत हरेश करायल यांच्या वतीने. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग 38 सर्कल मध्ये. एक 10 धावा आहेत. अद्याप तरी सिंगल डबलला जास्त प्राधान्य दिलंय. पॉवर प्लेचा षटक, अटॅकिंग क्रिकेट तुम्ही पॉवर पॅक बॅटिंग पाहिले पॉवर प्लेमध्ये, फलंदाजाचा बोलबाला पाहिलाय, परंतु या मॅचमध्ये गोलंदाजीनं फार चांगली सुरुवात केली आहे. चुकी केली आहे, फुल टॉस बॉल, एलिमिनेशन जुळलेलं नाहीये. क्षेत्ररक्षक आलाय, काऊ कॉर्नरला पकडला जाईल झेल. 1 मोर विकेट डाऊन, सेकंड विकेट गोज डाऊन टीम. अप्रतिम गोलंदाजीचा पेश नजराना मैदानाच्या आतमध्ये. बार्नेस संघानं टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला आणि पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये हितेशनं काही कमालीची सुरुवात मिळवून दिली या मॅचमध्ये टीम बार्नेस संघासाठी आणि त्यानंतर ते फॉर्म आणि ते मोमेंटम कॅरी ऑन करतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्कवरती भूषण देखील न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. गणेश चांगला बॅटर आहे गणेश देखील, परंतु आता संघ अडचणीत आहे आणि संघामध्ये अडथळा निर्माण झालाय. गोलंदाजी अटॅकनं अडथळा निर्माण केलाय, तो थोडा दूर करावा लागेल तो बुतिवली संघाच्या एका बॅटरला. काउंटर अटॅकची गरज आहे. जबरदस्त फटका, शक्तीपेक्षा युक्त श्रेष्ठ, परंतु फ्लाय स्लिप मध्ये शॉर्ट थर्डमॅनला जबरदस्त फिल्डिंग. बॉलिंग चांगली होतीये, त्यानंतर फिल्डिंग देखील त्याच ताकदीची होतीये. एक योग्य तो संयोग आहे. खरं तर गोलंदाजी मार्कवरती तो टीम बार्नेस संघाचा आणि याचा फायदा होतोय. टोटल रन ॲड होते ती 1 आणि धावसंख्या आहे ती 11. पियुष धनवे साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये साथ देत आहेत. आणि
ही इनिंग झाल्यानंतर पाली बुरतीचे कॅप्टन यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. इनिंग संपल्यानंतर पाली बुदोलीचे कॅप्टन यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच जबरदस्त बॉलिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. रनआउट साठी रिव्ह्यू आपण चेक करतोय पुन्हा एकदा टेक्निकल रूम मध्ये. tenniscricket.in ला लीड करतोय या स्पर्धेमध्ये कुणाल डायरे आणि बॅटर इज ओटी. फलंदाज होतोय बाद. दुसरा धक्का लागतोय टीम दोन षटकांमध्ये धावसंख्या पोहोचली ती 5.50च्या इकॉनॉमीनं अवघ्या 11 या धावसंख्येवरती एक संत सुरुवात केली. एक पीपी साऊंड सर्व्हिस आमची एक चांगली साथ देत आहेत या दोनही रात्रीमध्ये. त्यांचं देखील आपण कौतुक करूयात. शिवसेना उपशहर प्रमुख दिनेश दादा कडू यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आपण सहर्षमय स्वागत करतोय. या आपण व्यासपीठावरती आसन असतो आपलं सहर्षमय स्वागत. तिसऱ्या षटकाला सुरुवात. हितेश आलाय वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय बारणे संघासाठी. अडचणी ते संपूर्णपणे भुतिवली संघ या मॅच मध्ये. 11-2 बॅट चिकडा. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निर्धावाच्या साह्यानं विसावला जातोय. आणखी एक निर्धाव बॉल. चेंडू आणि फलीचा संपर्क जुळत नाहीये, संयोगच होत नाहीये. तो बॅटिंग मार्कवरती टीम भुतिवली संघाचा आपण या मॅच मध्ये धावांसाठी ते संघर्ष करताना दिसत आहेत. एक फायटिंग स्कोर पर्यंत तर वाटचाल करावीच लागेल या मॅच मध्ये भुतिवली संघाला. सेकंड बॉल रदार मध्ये आलेला आहे. हुक इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. बॅटरच्या बॅट मधून लॉंग लेग सीमा पार बॉल येतोय. धावांना नव संजीवनी देणारा हा देखना रुबाबदार षटकार. रिलीज करणारा षटकार येतो. एक मस्ट नीडर सिक्सर आलाय. बॅटर गणेश कोंडे यांच्या बॅट मधून. नेक्स्ट बॉल रनआउटची दाट शक्यता. दोन गाड्या एकाच ट्रॅक वरती. ऍक्सिडेंट होणारच यातील मात्र शंका नाहीये. एका बॅटरला परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. अतिघाई संकटात नाही. ठोक डीजे. अगोदरच फलंदाज लवकरात लवकर बाद होत आहेत आणि त्यामध्ये रनआउटच्या विकेट पुन्हा मोमेंटम ब्रेक काढण्याचं काम भुतिवली संघ देखील करतोय. गडबडलाय थोडासा बॅटिंग मार्कवरती. ही धाव मिळवण्याची गरज नव्हती. गणेश कोंडेनं मागील बॉलमध्ये षटकार ठोकला आणि त्यानंतर हा बॉल निर्धाव जरी आला असता तरी देखील काम सहजरित्या पूर्ण होऊ शकलं असतं. परंतु ही चुकी केलेली एक फलंदाज बाद झालाय आणि आता पुन्हा पार्टनरशिप एक बिल्डअप करावी लागेल इथून गणेश आणि आता नुकतंच दाखल झालाय तो आमिर या फलंदाजाला. हितेश जबरदस्त बॉलिंग करतोय मॅच मध्ये आपल्या बारणे संघासाठी आपल्या बारणे गावासाठी. हितेशचा बॉल ड्राईव्ह केलेला आहे. जबरदस्त फटका. मातक सौंदर्य नेत्रदीपक. परंतु त्यापेक्षा प्रति फिल्डिंगचा पेश नजराना मैदानाच्या आतमध्ये.
सर्व काही पाहायला मिळालं. स्लॉटमध्ये हा बॉल, कव्हर ड्राईव्हचा फटका, त्यानंतर फिल्डिंग मार्कवरती देखील जबरदस्त डीपमध्ये, डीप कव्हरला जबरदस्त फिल्डिंग, रन मिळते ती बॉल, या बॉलवरती पूर्णपणे 2 दुहेरीनं धावसंख्या ती 18 अंकावर, 19 धावा आहेत, माफ करा, धावफलकावर. बॉल नंबर 5 कोलात टाकलाय, पुन्हा एक्सलंट कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. इथे क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग, दोनही बॉल बॅक टू बॅक तो खऱ्या अर्थानं प्रोटेक्ट करतोय. जबरदस्त सीमारक्षकाची भूमिका काय असते सीमालगत, याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा मिळत आहेत, दुहेरीनं धावसंख्या ती 21. संत क्रिकेट पाहिलाय आपण, अगोदर पाहिला असेल पियुष, त्यानंतर रितेश जाधव साथी स्कोररच्या भूमिकेत, आता पियुष धनवे. अटॅकिंग क्रिकेट पाहिलेलं आहे, जवळजवळ 50+ धावसंख्या आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलेली, परंतु या मॅचमध्ये थोड्या धीम्या गतीनं सुरुवात करतोय तो जय हनुमान भुत्तिवली संघ देखील. दुसरीचा प्रयत्न, या अगोदर रनआउटची विकेट गेलेली आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची जोखीम घेत नाहीयेत दोनही फलंदाज. पहा अग्रेशन पहा क्रिकेटमध्ये, कर्जत टेनिस क्रिकेट देखील बहरलाय आणि अग्रेसिव्ह क्रिकेट कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये देखील खेळला जात आहे, याचं एक प्रात्यक्षिक उदाहरण नुकतंच तुम्ही एक छोटंसं पाहिलं असेल. बॅटर आणि खरं तर विकेट किपर या दोघांमध्ये बॅटल. त्यानंतर एक चांगला बॉल टाकलाय, 2 षटक संपलेले आहेत खरं तर हितेशचे, आणि टोटल 3 षटकांचा खेळ संपला. हितेशने एक जबरदस्त स्पेल टाकलाय तो बार्नेस संघासाठी, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती अवघ्या 22 आकड्यावरती, 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. तिसरं षटक संपलेलं आहे, 3 षटकांचा खेळ, 22ला सध्या बाद आहेत ते 3. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय बॉलिंग ट्रॅकवरती सुजल. एक सुजल सुरुवात केलेली आहे ती बार्नेस संघानं टॉस जिंकल्यानंतर. अद्याप तरी 3 षटकांमध्ये 22 धाब्यांपर्यंत रोखलंय ते भुत्तिवली संघाला. दोन्ही एकाच कॅलिबरचे संघ आहेत, दोन्ही एकाच ताकदीचे संघ आहेत. एक चांगला क्रिकेट दोन्ही संघांकडून पाहायला मिळेल यात शंकाच नाहीये. प्रेक्षक आनंद घेत आहेत, सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत, मान्यवरांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल वेगवान, योग्य लाईन लेंथवरती कंट्रोल ठेवत सुजलनं देखील बॉल एक सुसज्ज लाईनवरती टाकलेला आहे, आणि तो देखील निर्धाव चेंडू आलेला आहे. बॅट अँड बॉलचा संपर्क पाहिजे तितका जुळलेला नाही आहे. गणेश कोंडे याच्या बॅटमधून एक मोठा षटकार आलाय, त्याला वगळता एकही मोठा फटका आलेला नाही अद्याप तरी या इनिंगमध्ये. आणि आता धावसंख्या आहे ती धावफलकावरती 22 वरती स्थिर. फर्स्ट बॉल डॉट, सुजल बॉलिंग मार्कवरती. यंगस्टर टॅलेंट बार्नेस संघाकडे भरपूर स्थितीमध्ये आहे. बॅटची टॉप एज, विकेट किपर कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत, पकडली जाईल जैर. 1 मोर विकेट डाऊन टीम भुत्तिवली संघाला लागतो आणखी एक महत्वाचा धक्का. कुठून असाच विचार डगआउटमध्ये देखील केला जातोय. कोणता बॅटर एक तारणहारची इनिंग साकारेल, खरं तर संपूर्णपणे गोलंदाजी अटॅक अडथळा बनलेला आहे तो बार्नेस संघाचा, टीम भुत्तिवली संघासाठी. परंतु ऑब्स्टिकल्स कॅन नॉट ब्लॉक युअर पॅथ, युअर डिटर्मिनेशन इज स्ट्रॉंग. तुमची जिद्द जर प्रबल असेल ना तर अडथळे तुमचा मार्ग अडवूच शकत नाही. परंतु या गोलंदाजीचा आलेला अडथळा एका बॅटरला काउंटर अटॅकनं दूर करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये टीम भुत्तिवली संघाला. पुढे टाकलेला बॉल गुडलेच्या स्पॉटवरती हिट झाला. बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटचा फ्लॉ अगोदर ओपन झाला, बॉल चपकन निघून गेलेला विकेट किपरच्या हातामध्ये. 1 मोर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्या गोलंदाजीनं तर पुढच्या टीमची कंबर मोडली अक्षरशः टीम बार्नेस संघानं ती भुत्तिवली संघाच्या बॅटिंगची. पुन्हा एकदा जबरदस्त बॉल डाऊन द ग्राउंड केलेला आहे. एलिमिनेशन प्रॉपर नाहीये, निराशाजनक स्थितीमध्ये मोठ्या दाबांसाठी संघर्ष करतोय तो भुत्तिवली संघ. क्रिकेट क्षणार्धात बदलतो, सातत्यानं उल्लेख केलेला आहे. आणि इथे एक काउंटर अटॅक हवाय, तो गणेश कोंडे किंवा बॅटर नुकतंच दाखल झाला तो ऋषिकेश
या दोन बॅटरकडून अपेक्षा आहे. डगआउट चिंताग्रस्त वातावरणमध्ये कोणत्या बॅटरच्या बॅटमधून धावा येतील, सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोचावंच लागेल, कारण बार्ने संघ देखील त्याच ताकदीचा आहे. आणि असं असताना एक किमान 40-45 5 षटकांमध्ये पोचणं टीम भुतेवली संघासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. सुजल फार चांगली गोलंदाजी करतोय. सुजल देखील मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या अडकली अद्याप तरी 23-23 स्कोर कार्ड. प्रत्येक फलंदाजानं निराशाजनक काम केले, परंतु गणेश कोंडेला एक चांगली इनिंग साकारावीच लागेल. त्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय, तर कॉन्फिडन्स आहे गणेशकडे. आणि आता विघ्नार्थाचं नाव गणेश आणि ते विघ्न टाळत गणेशला आपल्या नावाचा परिचय द्यावाच लागेल. पुढात टाकलेला बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक टांगा पलटी, घोडे फरार, बॉल सीमा पार, चौकार. जबरदस्त राहिले बार्ने संघाची, परंतु या बॉल मध्ये लॉंग ऑफ मध्ये केलेली चुकी निराशाजनक स्थिती. पुढे टाकलेला बॉल ड्राईव्ह केलेला पुन्हा एकदा डीप पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय, चांगली फिल्डिंग. दिगू पोहोचलाय, बॉल खाली चांगली फिल्डिंग. थोडा चाचपडतोय, रनआउटची संधी आहे, दाट शक्यता आहे, परंतु इथे देखील चुकी केलेली आहे. बॅकअपनं बॉल जरूर अडवलाय, परंतु इथे दिगूनं थोडा थ्रो वाईट फेकलेला आहे. कलेक्शन खराब झालेलं आहे. खराब 2 बॉलमध्ये स्थितीमध्ये तो बार्ने संघ जो मोमेंटम मिळाला फिल्डिंग मार्कवरती, बॉलिंग मार्कवरती, तो थोडा दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे 2 बॉलमध्ये. आणि मिस फिल्डिंगच्या साह्यानं धावा अडवत आहे. टोटल 3 आणि धावसंख्या पोहोचली आहे ती टोटल 4 षटकांच्या समाप्तीनंतर ती 30 या आकड्यावरती. अंतिम एका षटकाचा काळ शिल्लक आहे. इतर या षटकामध्ये किमान 10 ते 15 धावा, एक फायटिंग स्कोर. काय घडेल काय बिघडेल तोपर्यंत ऐकूया पुन्हा एकदा प्रेक्षक असत या दर्दी प्रेक्षकांचं देखील आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूयात. आमदार चषकाचे दमदार आयोजन सिद्धिविनायक क्रिकेट संघ मुद्रे खुर्द यांनी आयोजित केलेला क्रिकेटचा हा रणसंग्राम आणि या क्रिकेटचा कुंभमेळ्याचा आनंद आपण घेता. या तमाम क्रीडा रसिकांचं आपण हार्दिक स्वागत करतोय. 5व्या षटकाला सुरुवात. भैरवीचा षटक, स्लॉगचं षटक. पहिलाच बॉल उडवला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे जरूर, त्याचे प्रयत्न सफल ठरतील का, परंतु जबरदस्त फिल्डिंग. असं वाटलं होतं की बॉल सीमा पार जाईल, परंतु एका हाताने बॉलला अडवलाय. मैदानाच्या आतमध्ये सेफ रन. टोटल धावा मिळाल्या त्या बॉलवरती 2. दुहेरीनं धाव संख्या ती 32 या आकड्यावर. 32 ऑन बोर्ड. एका धाव्यानं पुढे जातोय. लो स्कोरिंग मॅच देखील टफ होऊ शकते. क्रिकेटच्या पटलावरती स्वतःवरती विश्वास हा निरंतर ठेवावा लागतो. खेळ असो आयुष्य, सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द लाईफ अँड स्पोर्ट्स. लोवर फुलटॉस बॉल मनगडाच्या सायनं, रिसच्या सायनं ओलवलाय बॉल. लॉंग ऑन ला क्लिअर करत काऊ कॉर्नरला बॉल चाललाय सीमा पार. जोरदार आघात, बॉल सीमा पार, षटकार. बॅटरला तारणहारची भूमिका ही साकारावीच लागेल एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि ते कार्य सिद्धीस नेत असताना या अंतिम षटकामध्ये गणेश कोंडे याच्या बॅटमधून हा दर्जेदार विलोभनीय षटकार येतोय. वेळ जाऊन दिली आहे, संघर्षाचा काळ जाऊन दिलेला आहे, कठीण काळ जाऊन दिलेला आहे. आता तो काउंटर अटॅकला सुरुवात करतोय.
लिव्ह केलाय बॉल, जाऊन दिलाय, माहिती आहे ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर बॉल. इट्स अ वाईट बॉल. पंच मंदार राणे सर कॉल करत असताना इट्स अ वाईट बॉल. वन मोर ॲड एक्स्ट्राच्या स्वरूपात. टोटल रन स्कोअर कार्डवरती 39 ऑन बोर्ड. आत्ता या मॅचमध्ये मजा येईल कारण एक फायटिंग स्कोअरकडे वाटचाल करतोय भुतिवली संघ देखील. ऑन साईडला जगदीश यांचे प्रयत्न, जेडीने केली आहे चुकी, बॉल चालाय सीमा पार. आणखी एक येतोय हा दर्जेदार चौका. केलाय एक बॅटर जर मैदानावरती राहिला त्यानं एक तारणहारची भूमिका साकारली तर निश्चित 40-45 पर्यंत आपण पोहोचू शकता आणि तेच काम गणेश कोंडेने केलेलं आहे. आणि टोटल धावसंख्या 43. अजूनही बॉल शिल्लक आहेत ते 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, माफ करा अजूनही. फुल टॉस बॉल, perfect time middle of the bat, so elegant, just looking like a wow. A1 क्वालिटीचा आमदार चषकाचा दमदार षटका. एक नॉक इनिंग साकारतो आपल्या संघासाठी. तारणहारची भूमिका काय असते ना याच एक ज्वलंत उदाहरण गणेश कोंडे याच्या बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय आजच्या या मॅच मध्ये. क्रॉस बॅट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षका या खेळ टिपलाय जाईल. एक लढवय्या खेळाडूची खऱ्या अर्थाने इथे इनिंग संपतीये. एक जबरदस्त खेळ आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी राहिलेला आहे. 49 या धावसंख्येवरती लागतोय महत्वपूर्ण धक्का टीम भुतिवली संघाला. आपलं काम त्यानं मैदानाच्या आतमध्ये एक निरंतर पार पाडत तो माघारी परतलेला एक संघाला एक मजबूत स्थितीमध्ये आणलाय मी तर म्हणेल. कारण 49 धाबा आहेत, एक फायटिंग स्कोअर पर्यंत घेऊन गेलाय तो गणेश कोंडे आपल्या टीम भुतिवली संघासाठी आपल्या गावासाठी. 49 ला बाद झालाय तो गणेश कोंडे, परंतु इथे नवीन फलंदाज आलाय प्रवीणचा फटका डाऊन द ग्राउंड. कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग. एकतर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आहे, दुसरीच्या प्रयत्नात बॅटर बाद. रन ॲड होते ती एक. टोटल 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. इनिंग ब्रेक. टोटल रन स्कोअर कार्डवरती त्या 50 आणि आता येणारे 30 बॉल. 51 धावसंख्येची गरज आहे ती बारणे संघाला सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंड मधील पहिला सामना आपल्या समोर येईल. एकीकडे भैरवनाथ सांडशी आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय भास्कर स्मृती अंजप. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच या टॉस बॉक्स मध्ये. प्रथम फेरीतला अंतिम सामना आहे. सेकंड राऊंडच्या सामन्याला आपण या सामन्यानंतर सुरुवात करणार आहोत. पहिला सामना आहे सेकंड राऊंड मधील स्वर्गीय भास्कर स्मृती अंजप आणि त्यांच्या विरोधात भैरवनाथ सांडशी. बोथ टीम्स कॅप्टन्स रिक्वेस्ट यू जॉइन द टॉस बॉक्स. आपण लवकरात लवकर टॉस करूयात. आणि 51चं टार्गेट आहे ते बारणे संघाच्या समूहामध्ये खेळत असताना भुतिवली संघाने ठेवलंय लक्ष 51 धावसंख्येचं. दिनेश दादा कडू यांच्या शुभ हस्ते दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. चला, सांडशी संघाचा कर्णधार आणि अंजप संघाचा कर्णधार कोणत्याही प्रकारचा वेळ न घेता आपण टॉस करण्यासाठी या लगेच. भुतिवली संघाचा कर्णधार आपण ही मॅच संपल्यानंतर त्वरित आयोजकांशी संपर्क साधा. अडखळत इनिंग 50 पर्यंत पोहोचली ती भुतिवली संघाची आणि आता 51 धावसंख्येचं टार्गेट. हा सामना जिंकण्यासाठी बारणे संघासमोर लक्ष आहे. अंतिम षटकात टोटल 20 धावा आल्या आणि त्याच कारणास्तव धावसंख्या पोहोचली ती 50 या आकड्यावरती.
हा क्रिकेटचा खेळ आहे, एका षटकामध्ये धावा येऊ शकतात, त्यासाठी तुम्हाला संघर्षाचा काल जाऊन द्यावा लागतो, एक कठीण काल तुम्हाला खऱ्या अर्थानं त्याचा सामना करावा लागतो. आणि त्यानंतर गणेश कोंड्याची इनिंग ही एक फार अप्रतिम राहिली होती या मॅचमध्ये टीम भुतिवली संघासाठी. सांडशी संघाचा कर्णधार उपस्थित आहे, मी विनंती करतोय अंजप संघाचा कर्णधार त्वरित या. आपण पहिल्या षटकातील 3 बॉलचा खेळ सामन्यापूर्वी स्वर्गीय भास्कर स्फूर्ती अंजप संघाचा कर्णधार उपस्थित हवा, अन्यथा प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार अर्थातच सांडशी संघाच्या कर्णधाराला टॉस विन दिला जाईल. चला अंजप संघाचा कर्णधार देखील येत आहेत, संभाजी पथारे सर. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आपण आदरणीय दिनेशजी कडू यांच्या शुभ हस्ते या दोन संघादरम्यान टॉस करतोय. टॉस करतो आपण. एकीकडे स्वर्गीय भास्कर स्मृती अंजप आणि त्यांच्या विरोधात भैरवनाथ सांडशी. सेकंड राऊंड मधील पहिला सामना 4 षटकांचा सामना असेल. टॉस जिंकलेला आहे तो भैरवनाथ सांडशी संघाने आणि फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते स्वर्गीय भास्कर स्मृती अंजप संघाला. कृष्णा धुमाल आणि भगवानजी मुने या मान्यवरांकडून पारितोषिक येत आहे. टीम बारणे संघासाठी षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज, 51चं टार्गेट, 5 षटकांचा सामना, 10च्या इकॉनॉमीनं धावावर लागेल या मॅचमध्ये. या धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम बारणे संघाला बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 1 मध्ये गणेश आलाय. जबरदस्त बॅटिंग राहिलेली आहे. गणेश कोंडे, पहिलाच बॉल, नेत्रदीपक फटका, सुई मधून जसा धागा व्हावा त्याच पद्धतीनं पॉइंट मधून काढला बॉल डीप पॉइंट मध्ये. नेत्रदीपक नजराना, बॉल सीमा पार चौकार. जगदीश धुले यांच्याकडे बराचसा अनुभव आहे क्रिकेटमध्ये आणि त्याचा फायदा घेत असताना आपण पाहतोय पहिलाच बॉलची लाईन ओळखली, त्यानंतर योग्य तो फटका जनरेट केलेला आहे. गॅपमध्ये हा स्ट्रोक, पॉवर प्लेचा षटक चालू आहे. टेक्निकल क्रिकेट कशा रीतीनं केलावं हे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जगदीश धुले याच्या पाठमधून चौकार येत असताना धावसंख्येनं उचली घेतली ती 4 या धावसंख्येनं पहिला बॉलचा खेळ संपलाय. दुसरा बॉल ॲक्शन रिप्ले, पुन्हा सेम फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी वेग जास्त होता या बॉलवरती. लाईन ओळखली खरं तर गणेश कोंडेनं. या अगोदर धीम्या गतीचा बॉल होता, यानंतर वेगवान बॉल व्हेरिएशन करतोय. तिसरा बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न, इम्प्रोवायझिंग स्ट्रोकचा प्रयत्न आहे. सरळ बॅटनं धावा येत आहेत, आडव्या बॅटमध्ये शिरण्याचा प्रयत्न करावा का असा प्रश्नचिन्ह देखील पडला आहे तो डगआउटमध्ये. 3 बॉलमध्ये धावसंख्या 4. पहिल्या डावामध्ये थोडी खडतर सुरुवात झाली होती ती टीम भुतिवली संघाची, परंतु या इनिंगमध्ये सुरुवात चांगली झाली, परंतु आता पुन्हा त्या सुरुवातीला थोडा पॉज दिलाय. बॉलिंग मार्कवरती गणेश कोंडे एकटा लढतोय मॅचमध्ये. खरं तर गणेश कोंडे अभि ठरलाय संपूर्णपणे भुतिवली संघाचा, तो बारणे संघासाठी. बॅटिंग मार्कवरती असू द्या किंवा बॉलिंग मार्कवरती असू द्या, फक्त गणेश कोंडे हे नाव बारणे संघाला सध्या तरी टोचतंय मी तर म्हणेल या मॅचमध्ये. आणखी एक निर्धाव बॉल आलाय, बॉल नंबर 5. ओ वाड बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग अटॅक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही आम्हाला खडतर सुरुवातीला भाग पाडलंय, आम्ही का नाही पाडू शकत. या वृत्तीनं बॉलिंग मार्कवरती गणेश कोंडे किमयास्पद कामगिरी करतोय. नेक्स्ट बॉल पुढे टाकलाय, 1 मोर डॉट बॉल येईल का. ओ वॉड बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग केलेले गणेश कोंडे. मी सातत्यानं उल्लेख केलेला या मॅच मध्ये गणेश कोंडे हे नाव थोडं बारणे संघाच्या लक्षात राहील अशा पद्धतीची कामगिरी गणेश कोंडेने केलेली आहे. टोटल लगातारचे 5 निर्धाव बॉल फेकत
एका षटकामध्ये त्यांना धावा खर्च केलेल्या त्या 4 आफ्टर 1 ओव्हर कंप्लीटेड ऑफ दिस मॅच 4 रन्स ऑन स्कोर कार्ड नो लॉस टीम बार्ने. नो लॉस 4 रन्स ऑन स्कोर कार्ड. एका षटकाचा खेळ संपलेला आहे आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्क वरती. प्रणित आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. 51चं टार्गेट. गणेश कोंडे काय जबरदस्त केला या मॅच मध्ये. एकतर्फी लढवय्याची भूमिका गणेश कोंडेनं एक निर्विघ्नपणे पार पाडली या मॅच मध्ये. विघ्न आलं होतं खरं तर. विघ्नार्थाचं नाव आहे गणेश, परंतु गणेश कोंडेनं त्या नावाला अनुसरून किम्यास्पद कामगिरी केली या मॅच मध्ये. प्रणितचा बॉल टॉप एज घेतली आहे. विकेट किपर धावतोय बॉल मागे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. पकडले का कॅच. आणि इथे मात्र बॅटरी जोटी नाव अप्रतिम अमाननीय झेल पकडत फलंदाज पहिला धक्का टीम बार्ने संघाला. नंबरवाला तो रायगड जिल्ह्यात फेमस झाला. 40 नंबरवाला तो रायगड जिल्ह्यात फेमस झाला. 40 नंबरवाला तो रायगड जिल्ह्यात फेमस झाला. 40 नंबरवाला तो रायगड जिल्ह्यात फेमस झाला. पहिल्या सत्रामध्ये आपण गणेश याची बॅटिंग पाहिलेली आहे जबरदस्त. बॉलिंग सेकंड इनिंग मध्ये पाहिलेली. आता हनुमंत आलेला आहे. आता पुन्हा संकटात येतो बार्ने संघ. अगदी विघ्नामध्ये होता खरं तर पहिल्या सत्रामध्ये तो भुतिवली संघ, आणि या मॅचमध्ये आता थोडा संकटात येतो बार्ने संघ. आणि आता हनुमंत आलेला आहे. हनुमंत रायचं आणखी एक नाव. हनुमंत आलेला आहे. तो आता हे संकट दूर करेल का. पहिलाच बॉल मध्ये दाखवलं हनुमंतनं बॅटची पॉवर. एक टप्प्याचा अंतर गाठत बॉल छू मंतर सीमा पार. आमदार चषकाचा दमदार चौकार. मोबाईलचा त्याच्या साऱ्या गाड्यांचा. ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलेला आहे हनुमंत. पहिल्याच बॉल मध्ये प्रेशर रिलीज करणार तो चौकार ठोकतो आणि धावसंख्या पोहोचली आहे ती टोटल 8 या धावसंख्येवर. प्रणित बॉलिंग मार्क वरती आहे. 8 धावा धाव फलकावर. तिसरा बॉल ओव्हर फुलटॉस गॅप मध्ये स्ट्रोक. जबरदस्त फटका हनुमंतच्या बॅट मधून. डीप एक्स्ट्रा कव्हर ला एक्सलेंट कव्हर ड्राईव्ह. मादक सौंदर्य. बॉल सीमा पार. दसा फटका गॅप मध्ये स्ट्रोक. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका होता. बॉल सीमा पार. 4 धाब्यांसाठी येतो चौकार. धाव संख्या ती 12. मागील 2 बॉल मध्ये 8 धाव आलेले. तो प्रेशर होता तो थोडा रिलीज झालाय तो बार्ने संघाकडून. पुढे टाकलाय पुन्हा एकदा बॉल. अगदी इष्टांच्या समीप गेला बॉल. निर्धाव चेंडूला ही महत्वाची गोष्ट आहे टीम भुतिवली संघासाठी. आता या सेकंड इनिंग मध्ये जितके डॉट बॉल पर्सेंटेज, जितके विकेट मिळवता येतील तितके विकेट मिळवावे लागतील या मॅच मध्ये भुतिवली संघाला. या मॅच मध्ये हबी ठरण्यासाठी हनुमान जसा मैदानाच्या आतमध्ये आलाय तशा धावा येत आहेत त्या बार्ने संघासाठी. एक निर्धाव चेंडू जरूर आलाय परंतु 3 बॉल मध्ये 8 या धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. वैयक्तिक तो हनुमंत आणि संघाची धावसंख्या आहे बार्ने ती टोटल 12 धावा धाव फलकावर. पुढे टाकलेला बॉल आणखी एक क्लासिकल स्ट्रोक. एक्स्ट्रा दर्जा होता बॅटिंगचा. 1 टप्प्याचं अंतर गाठत बॉल पुन्हा एकदा सीमा पार चाललाय. 4 धाब्यांसाठी चौकार.
जबरदस्त बॅटिंग चालू आहे. एकीकडे गणेश कोंडेनं पहिल्या सत्रामध्ये आपलं खऱ्या अर्थानं बॅटिंगचा बोलबाला दाखवलाय आणि या दुसऱ्या इनिंगमध्ये हनुमंत आपल्या बॅटिंगनं प्रभावित करतोय. निर्धाव चेंडू आलाय. वाईटचा कॉल पंचांकडे. हे पाहायला मिळतं टेनिस क्रिकेटमध्ये. फलंदाज जसा निर्धाव चेंडू खेळतो ना तसा व्हाईट बॉलचा कॉल पंचांकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असतो. चांगली अंपायरिंग आमच्या पंचांकडून. निश्चित 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या पोहोचली आहे ती टोटल 16 आकड्यावर. पहिल्या षटकात 4 धावा आल्या. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या त्या टोटल 12 आणि टोटल 2 षटकांमध्ये धावसंख्या ती 16. आता पॉवर प्लेचे षटक संपलेले. सीमारक्षक आता विखुरलेले दिसतील. खरं तर सीमा लगत 5 सीमारक्षक आता खऱ्या अर्थानं पेट्रोलिंग करण्याची अनुमती फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी आहे. 2 पॉवर प्लेचे षटक संपलेले. धावसंख्या पोहोचली आहे ती टोटल 16 आकड्यावरती. 51चं आहे टार्गेट. 35 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक येते 18. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये सेकंड राऊंड मधील पहिला सामना. एकीकडे स्वर्गीय भास्कर स्मृती अंजप आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय टीम भैरवनाथ सांडशी. या 2 संघादरम्यानचा सामना आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. एक तगडा फाईट मॅच आपल्या समोर. तगडा मुकाबला येईल अगदी थोड्याच वेळात इन ॲक्शन मध्ये. एकीकडे भैरवनाथ सांडशी आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय भास्कर स्मृती अंजप. कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय रामदासजी गायकवाड साहेब यांना मी विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन आपण असं नसतं. वॉट अ शॉट. अप्रतिम फटका आहे. मादक सौंदर्य फटक्यामध्ये इम्प्रोवायझिंग स्ट्रोक बाय द जगदीश दुले. बॉल सीमा पार डीप फाईन लेग मध्ये. हा टेक्निकल चौकार. सहर्षमय स्वागत या स्पर्धेच्या वतीने आपण करतोय. आमदार चषकामध्ये सहर्षमय स्वागत. काय फटका होता जगदीश दुले. प्रचंड अनुभव आहे आणि याचा फायदा आणि त्यानंतर इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. या वयामध्ये फिटनेस देखील कंट्रोल मध्ये ठेवलेला आहे. स्लॉट मध्ये हा बॉल फटका जनरेट केलेला आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पाहत राहील. बनेल दर्शक. बॉल चाललाय थेट प्रेक्षक दीर्घामध्ये. सीमा पार षटकार. या 2 बॉल मध्ये 10 धावा आल्या. सामना सोपा झालाय. बॅकफुटला जाऊन हलक्या हातानं स्टेअर केलेला बॉल एक क्रिकेटिंग शॉट आणि क्रिकेटिंग बुद्धिमत्तेनं चालू आहे क्रिकेटचा खेळ. जगदीश दुले यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके आल्यानंतर सिंगलनं स्ट्राईक रोटेटचं काम कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक अर्थातच रामदासजी गायकवाड यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतोय व्यासपीठावरती असताना आपलं सहर्षमय स्वागत. धावसंख्या पोहोचली ती 27-27 रन्स ऑन स्कोर कार्ड. एक फलंदाज बाद झाला आणि 27 धावा धाव फलकावर. गुडल्यांच्या स्पॉटवरती हा बॉल योग्य टप्प्यावरती आहे. टॉस केलाय बॉलला. बाउन्स केलेला आहे. खांद्याचा वापर केला. एफर्ट दिलाय बॉलवरती. कारण आता प्रतिस्पर्धी संघाला जर थांबवायचं असेल तर एक निर्धाव चेंडू एक पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. कारण बार्ने संघाचा जर विचार केला ना तर हे 2 प्रामुख्याचे बॅटर आहेत आणि त्यानंतर संपूर्णपणे यंग टॅलेंट तुम्ही येताना पाहाल मैदानाच्या आतमध्ये. या 2 फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये थांबवणं अतिशय महत्वाचं आहे ते बुद्धिवली संघासाठी. डान्सिंग डाऊन द विकेट. आखूटाप्याचा बॉल. चेंडू हवेमध्ये थोडा दूर राहिलाय. आउटफील्ड थोडी खराब होते. तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉल खाली. तोपर्यंत धावा मिळतात. 2-3चा प्रयत्न होईल का. चुकी केलेली आहे परंतु थ्रो देखील खराब. कलेक्शन खराब. इथे मात्र नशीब बहादूर का साथ देते. याचं ज्वलंत उदाहरण. रिस्क घेतले आणि त्याचा रिवॉर्ड देखील मिळालाय दोनही बॅटर्सना. तिहेरीनं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या आहे ती टोटल 30 आकड्यावर. तीस धावा धाव फलकावरती. तिथे सिंगल होती तिथे डबलचा प्रयत्न केला. जिथे डबल होती तिथे खऱ्या अर्थानं तिहेरीचा प्रयत्न केलेला आहे. रिस्क घेतली आहे आणि जीवनात रिस्क घेतल्याशिवाय कोणी यशस्वी होत नाही आणि रिस्क घेत राहा. तुम्हाला रिवॉर्ड निश्चित मिळतो. याचं उदाहरण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. क्रॉसचा पॅट खेळण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न.
षटक संपले. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलेला. धावसंख्या पोहोचली ती टोटल 30 आणि आता येणारे 12 बॉल 21. जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहतोय. आमदार चषकाचे आयोजन अर्थातच कर्जत खालापूरचे दमदार आमदार, कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साकारलेली स्पर्धा आहे. अर्थातच श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मुद्रे यांनी उभारलेला क्रिकेटचा कुंभमेळा, अर्थातच प्रदीपदादा वायकर आणि दर्शनजी वायकर आणि स्वप्नीलजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेली स्पर्धा आणि सर्व युवा शिलेदारांनी त्यांना दिलेली साथ. अर्थातच सिद्धेशजी मोरे असतील, गौरव वायकर असतील, प्रणित मोरे, प्रथमेश मोहिते, त्यानंतर सौरभ पलसकर, दर्शन वायकर, त्यानंतर संदेश मोरे, यश वायकर, यशजी मोरे, त्यानंतर विघ्नेश गजमल, निखिल खुटकर आणि त्यानंतर देवेंद्र दाभाडे आणि सार्थक गजमल या सर्वांची, या सर्व शिलेदारांची त्यांना मिळालेली साथ आणि त्यातून उभा राहिलेलं खऱ्या अर्थानं आमदार चषकाचे दमदार आयोजन. आणि सर्वात मोठा मोलाचा वाटा जर कोणाचा राहिला असेल तर ते आमचे दिनेश दादा कडू यांचा देखील एक मोलाचा वाटा आहे या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे. त्यांचा देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. हे सर्व युवा शिलेदारांनी घेतलेला खऱ्या अर्थानं क्रिकेटचा थाट उभारण्यासाठी केलेली मेहनत आणि त्यातून उभा राहिलेलं आमदार साहेबांवरती असलेलं प्रेम या कर्जत नगरीमध्ये आपण पाहतोय. आमदार चषक 2026चा आनंद आपण घेतोय. पर्व पहिलंय या खऱ्या अर्थानं सिद्धिविनायक मुद्रे संघाकडून, परंतु दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा आता पुढे निरंतर चालत राहील ही एक ग्वाही मी आयोजकांच्या वतीनं सर्व प्रेक्षकांना देतोय. आणि आमदार चषकामध्ये आता या दुसऱ्या रात्रीतील अंतिम प्रथम सत्रातील सामन्यातील अंतिम काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टोटल 12 बॉलमध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. मॅच आपण पाहतोय एकीकडे बारणे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय बुत्तिवली. चला मॅच स्पीडअप करा, पंचांना विनंती करतोय आपण सतत ताकीद द्या खेळाडूंना, अन्यथा 38 सर्कलमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला अंतिम षटकामध्ये घ्यावा लागेल. टीम बुत्तिवली संघाला मी विनंती करतोय, शंकर कोंडे, गणेश कोंडे, आपणास विनंती आहे लवकरात लवकर आपण स्पीडअप करून घ्या, वेळेला थोडं महत्त्व द्या. 12 बॉल 21 धावसंख्येची गरज. पुढात टाकलेला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे, टायमिंग कमी पडलंय, उंची जास्त घेतल्या बॉलनं आणि खऱ्या अर्थानं कॅच ड्रॉप देखील केलेली आहे ती लॉंग ऑफ मध्ये. शंकर कोंडे कदाचित तिथे उपस्थित आहे. महत्वाच्या खेळाडूकडून चुका महत्वाच्या क्षणी. इथे मात्र मिस फिल्डिंगच्या या धावा, कॅच ड्रॉप, त्यानंतर धावा मिळत आहेत त्या 2, दुहेरीना धावसंख्या आहे ती 3 धावा मिळत आहेत. डबलला पुन्हा एकदा 13 मध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तित केला. असं वाटतं की 2च धावा होतील, परंतु अक्षरशः धावून काढतायत धावा आहे दोनही फलंदाज. मोठे फटके देखील येत आहेत आणि एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये एक योग्य तालमेल जुळलाय खरं तर बारणे संघाचा. बॅटिंग मार्कवरती जगदीश आणि खऱ्या अर्थानं हनुमंतही जोडी, दोनही अनुभवी खेळाडू आहेत आणि अनुभवी खेळाडू आपल्या यंग टॅलेंटसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म या मॅचमध्ये उभा करतायत. हाफ ट्रॅकर बॉल, भरपूर हाफ ट्रॅकर होता खरं तर, हुक करण्याचा प्रयत्न होता आणि स्क्वेअर लेग पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलेला आहे आणि मेन पंच संदीप गायकवाड सर देखील व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. एक धावसंख्या पुढे जाते एक्स्ट्राच्या स्वरूपात. धावसंख्या ती 34, 51चा टार्गेट, 17 धावसंख्येची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहेत अजूनही ते 11. चला जो काही निर्णय असेल तो लवकर द्या. रिव्ह्यू घेतलेला आहे ऑफिशियल फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. व्हाईट बॉल नाहीये अशी खऱ्या अर्थानं चॅलेंज केलाय डिसिजन. चला आपण चेक करूयात. इट्स अ व्हाईट बॉल. चला थर्ड अंपायरची खऱ्या अर्थानं विनंती आहे दोनही पंचांना की इतका टाइम जर होत असेल तर रिव्ह्यू देण्यात येणार नाहीये, कारण रिव्ह्यूसाठी देखील एक लिमिटेड टाइम आपण ठेवा ही विनंती मी करतोय. 11ला 17 असं समीकरण. स्कूप करण्याचा प्रयत्न विकेट किपर, जबरदस्त कलेक्शन, चांगला बॉल टाकलाय, फॉलो केलं बॅटरला. जगदीश जुले सलामीच्या भूमिकेत आलाय. अजूनही मैदानाच्या आतमध्ये तो आहे. एक इम्प्रोवायझिंग स्ट्रोक सातत्यानं पाहिलेले आहेत. लॅप शॉटचा तो प्रयत्न करतोय सातत्यानं, स्कूप असेल, रिव्हर्स असेल, सर्व काही फटक्यांचा तो प्रयत्न करतोय. 10 बॉल आता 17चं इक्वेशन. मोठा फटका केल्याचा प्रयत्न आहे. आणखी एक निर्धाव बॉल
निर्धाव येणारा बॉल या मॅच मध्ये संपूर्णपणे शिरकाव करेल बुतिवली संघासाठी. मॅच रोमांचक बनत चालली आहे. जसा हा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतोय तसा हा सामना अगदी रोमांचक बनलाय. प्रेक्षकांना हवा असा वाटणारा सामना कशा रीतीने हवाय याचं ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे. कारण आता शेवटचे 9 बॉल शिल्लक आहेत. 17 धावसंख्येची गरज आहे. इथून कोणताही संघ सामना जिंकू शकतो. अगदी 50-50 तराजूमध्ये बसलेला हा सामना. इथून कोणताही संघ सामना जिंकू शकतो. 9-17चं इक्वेशन. अकोटाप्याचा बॉल पॉइंट मध्ये काढलेला आहे. जबरदस्त फटका डीप पॉइंट मध्ये बॉल धावतोय. क्षेत्ररक्षक दोन पाठला करतायत. लागली आहे शर्यत परंतु शर्यत जिंकले. बॉलनं सीमा ओलांडली आहे डीप पॉइंटची. बॉल सीमा पार चौकार. थर्ड एट ऑन बोर्ड. महत्वपूर्ण चौकार आलेला आहे. 13 धावसंख्येची गरज. बॉल शिल्लक आहेत ते 8. फायटिंग मॅच. पुन्हा फ्लिक करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतोय बॉल. बॅक टू द बॉलर. एकच धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न करायचा जगदीशला परंतु इथे रन मिळणार नाहीये. हनुमान स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय कारण 7-12चं समीकरण आहे. लेग बायची एक धाव येते. पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. जमिनीचा 7-12 तुम्ही पाहिला. आता क्रिकेटमध्ये 7-12चा इक्वेशन कोणत्या संघाच्या नावावरती या 7-12 खऱ्या अर्थाने योग्य ठरेल यासाठी देखील आता या मॅचकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मॅच रोमांचक बनत चालली आहे. 7 बॉल 12 धावसंख्येची गरज. यावेळी फलंदाजांना मारलेला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय बॉलला. पकडली जाईल काय झेल. दुसऱ्या तिसऱ्या टाइमला बॉल निसटतोय. सातत्यानं घाई चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक एंडला रन आउट देखील होऊ शकला असता. सर्व काही पाहायला मिळालं आहे. धडपड आणि धडपड हे सर क्रिकेटची ओळख आहे. आणि आता मात्र धावा मिळतात त्या बॉलवरती पुन्हा एकदा. अंतिम बॉल मध्ये 3 आणि आता येणारे 6 बॉल. 9 धावसंख्येची गरज. रोमांचक बनलाय सामना. प्रेक्षकांचं मन मोहित करतोय हा सामना. तोपर्यंत हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी या ऐकूयात सुमधुर संगीत. टोटल 10 मिनिटाचा जास्त अतिरिक्त वेळ खर्च झालेला आहे. त्यामुळे अंतिम विनंती करतोय मी टीम बुतिवली संघाला देखील कृपया करून आपण स्पीडअप करा. अंतिम 6 बॉल आणि आता 9 धावसंख्येची गरज. सहा बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. चला मॅचला करूया सुरुवात. अंतिम 6 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज. अमीर पवार आलाय 6 बॉल 9 धावा वाचवण्यासाठी आणि पहिलाच बॉल त्यानं निर्धाव फेकलेला आहे. काय मॅच तुम्ही पाहताय. असं वाटतंय की कधी कधी बारणे संघ या मॅच मध्ये पुढे सरकतोय पण त्यानंतर कधी कधी असं वाटतंय की बुतिवली संघ देखील पुढे सरकतोय. म्हणजे काय क्रिकेटमध्ये सहयोग जुळलाय दोनही संघांचा मैदानाच्या आतमध्ये. दोनही संघ हार मानायला तयारच नाहीयेत. मोठी स्पर्धा आहे. विजयाचं स्वप्न आहे. जबरदस्त फटका आहे. वाईड लाईनला छेडणारा बॉल डीप पॉइंटला पाठवलेला आहे. आणखी एक क्रिकेटिंग शॉट. मादक सौंदर्य एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्लास होता. दर्जा सीमापार
नंतर प्रत्येक होणाऱ्या मॅचमध्ये टाइम सेट केला जाईल. कृपया करून विनंती करतो. या मॅचला अतिरिक्त वेळ खर्च झालेला आहे. दोनही संघांच्या चुका आहेत, त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेतलेली नाही आहे. त्यामुळे कृपया करून नेक्स्ट मॅचपासून मी पंचांना देखील विनंती करतोय की आपण देखील टाइम सेट करा आणि सक्त ताकीद देत राहा. आपण सामने स्पीडअप करूयात. चला आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि 5 धावसंख्येची गरज. 4 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. यावेळी फलंदाजानं मारलेला बॉल पुन्हा हवेत क्षेत्ररक्षक जस्ट करतोय. महत्वाचा धक्का मिळू शकतो. टीम बारणे संघाला पकडले जाईल झेल. महत्वाचा बॅटर हनुमंत याचा संपतोय खेळ. कमॉन. पाहताय बॅट आणि बॉलचं युद्ध काय असावं याचं ज्वलंत उदाहरण आमदार चषकामध्ये प्रत्येक सामना दमदार तुम्ही पाहिलेला आहे. परंतु या मॅचला जर पाहिलं तर दोनही रात्रींमध्ये जर विचार केला तर असा एकमेव सामना आहे जो सर्वात चुरशीचा झालेला आहे. कधी असं वाटतंय की हा सामना बारणे संघाच्या बाजूने वळतोय तर कधी असं वाटतंय की हा बुत्तिवली संघाच्या बाजूने सामना वळतोय. चौकार आल्यानंतर पुन्हा विकेट आलेली आहे. म्हणजे हे बॅटल चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक तेरी एक मेरी आणि अशाच पद्धतीचं वातावरण. कोण जिंकणार हा सामना असा प्रश्न प्रेक्षकांना देखील पडलेला आहे. बारणे संघाच्या पाठीरागे म्हणतायत की इथे 5 धावा कशा ना कशा परिस्थितीत होत, परंतु इथे मात्र बुत्तिवली संघाच्या पाठीरागे विचार करतायत की या 3ही बॉलमध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजी मार्क होती. अमीर चांगली गोलंदाजी करेल. 3 बॉल 5. वेगवान बॉल. निर्धाव आलेला आहे का बॉल. पंच लाईन चेक करतील. आमच्यापर्यंत माहिती येते स्टेबल राहत आहेत पंच. डॉट बॉल तर आलेला आहे. आता 2 बॉल 5. एक षटकार ठोकेल का. कारण सांडशी संघाच्या कुणाल पेडणेकरने केलेली कामगिरी याच मैदानावरती, याच स्पर्धेमध्ये, याच आजच्या रात्रीमध्ये कोण विसरेल. जिथे 2 बॉल 8ची आवश्यकता असताना लॉंगॉनला क्लिअर करणारा छोटा पॅकेटचा बडा धमाका तुम्ही पाहिलेला आहे. परंतु या मॅचमध्ये यंगस्टर टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये तो सुजल एक सफल शॉट मारत या सामन्याला जिंकून देईल का बारणे संघाला. खरं तर पाहूयात. 2 बॉल 5. यंग टॅलेंट उभे राहिले त्या स्पर्धेमध्ये. कोण जिंकतोय हा सामना. 2 बॉल 5. क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. जेडीने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे मात्र जेडी ऑन स्ट्राईक जरूर राहील. आता एका बॉलमध्ये एक षटकार ठोकायचा आहे. तो बारणे संघाला जिंकण्यासाठी तो जगदीश दुलेला. आणि आता एक बॉल एक चांगल्या रीतीने हाताळायचा आहे तो बुत्तिवली संघाच्या अमीरला. पुन्हा मॅच रोमांचक बनले. प्रेक्षकांना मॅच आवडतीये. तोपर्यंत या ऐकूयात पुन्हा एकदा एक सुमधुर. चला आपण चेक करतोय. बॅट क्रॉसिंग आपण चेक करतोय. चला व्यवस्थित क्रॉस आहे. बॅटर सुजलच बाद होतोय. ऑन स्ट्राईक असेल जगदीश. एका बॉल मध्ये 5. जबरदस्त सामना. हृदयाचे ठोके वाढवणारा रंगतदार सामना. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. एक बॉल 5. शेवटचा चेंडू शिल्लक आणि 5 धावांची गरज. यावेळी फलंदाजांना मारलेला बॉल. मिस टायमिंग, मिस हिट. सामना जिंकलेला आहे तो टीम बुत्तिवली संघानं. गणेश कोंड्याची मेहनत आणि संपूर्ण संघाची मेहनत इथे मात्र उपयुक्त ठरलेली आहे. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच गणेश कोंडे ठरलाय या मॅचचा हिरो. आणि जगदीश दुलेचा संघर्ष, हनुमंत याचा संघर्ष निश्चित बुत्तिवली संघाला देखील यादगार राहील. आणि गणेश कोंडेची इनिंग संपूर्ण प्रेक्षकांना देखील खऱ्या अर्थानं आठवणीत राहील अशा पद्धतीचा सामना होता. आदरणीय नगरसेवक रामदासजी
दादाजी गायकवाड यांना मी विनंती करतो आपला शुभास्य प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आपण सन्मानित करूयात. गणेश कोंडाला एक जबरदस्त